नमस्कार, चला बनवूया दालच्या. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मसूर डाळ, टोमॅटो, मिरची, भोपळा, लसूण. आता आपण इथे घेतलेला आहे अर्धा भोपळा कुकरमध्ये घालण्यासाठी आणि अर्धा भोपळा फोडणी देण्यासाठी. आता आपण टोमॅटो, मिरची, भोपळा कापून घेऊया. आता हे घेतलेले टोमॅटो, भोपळा, मिरची कापून घेतलेले आहे. आता हे सगळे कुकरला लावूया. आता 1 चमचा हळद, थोडंसं जिरे, थोडंसं मीठ घालून पाणी घालूया. हे बघा, मस्त अशी डाळ शिजलेली आहे. मिक्स करून घेऊया. आता एक पातेले घेऊन त्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता त्यामध्ये जिरे, मोहरी घालूया. आता त्यामध्ये लवंग, शहाजिरा, दालचिनी घेतलेला आहे. अद्रक लसूणचं पेस्ट. आता त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता चिरलेला भोपळा घालूया. मिक्स करून घेऊया. त्यामध्ये आता शिजलेलं डाळ फोडणी देऊया. त्यामध्ये डाळ टाकूया. आता त्यामध्ये डाळ घालूया. आता त्यामध्ये मसाले घालून घेऊया. सर्वात प्रथम लाल तिखट, धने पावडर, दालचा मसाला, चवीनुसार मीठ, थोडंसं गूळ, त्यानंतर चिंचेचं पाणी, थोडंसं कोथिंबीर, मिक्स करून घेऊया. त्यामध्ये एक ग्लास पाणी, वरून थोडंसं कोथिंबीर घालून 5 ते 10 मिनिट शिजवून घेऊया. हे बघा, मस्त असं दालचा तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा.